In today's lecture, we will study Hofmann degradation reaction, that is Hofmann rearrangement reaction. It is also called as Hofmann bromamide degradation. It is also called as Hofmann hypobromite bromide degradation. And after that, physical properties of amine. After that, intermolecular forces, boiling point, and solubility. So, first we will discuss about the Hofmann degradation reaction, that is Hofmann rearrangement, Hofmann bromamide degradation, Hofmann hypobromide degradation. So first, that is the definition. So when amide treated with bromine and aqueous KOH, it gives primary amine containing one carbon atom less than the amide. Such a reaction is called as a Hofmann bromamide degradation. आज आपण हॉफमन डिग्रेडेशन रिॲक्शन बघणार आहोत. तर ही रिॲक्शन सप्टेंबर 2021 मध्ये विचारली गेलेली आहे. नेमकी कशा पद्धतीने क्वेश्चन आलेला होता या टाईपच्या रिॲक्शनवरती तो आपण पुढे बघणार आहोत. तर सुरुवातीला हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन म्हणजे काय ते आता आपण बघितलंय. तर आता त्याची रिॲक्शन ही सुरुवातीला आपण जनरल रिॲक्शन बघूयात आणि जनरल रिॲक्शन झाली का त्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल हे सॉल्व्ह करून बघूया. अमाइडचा फॉर्म्युला आता आपण काल पण त्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह केलेली. अमाइडचा फॉर्म्युला आहे R(C)O(NH2). याला अमाइड म्हटलं जातं. आणि याची जी रिॲक्शन आहे अमाइड आपल्याला ब्रोमिन सोबत रिॲक्ट करायचा आहे आणि त्याचसोबत बेस जो आहे ॲक्वियस KOH हा त्या रिॲक्शनमध्ये यूज करायचा असतो. म्हणजे ब्रोमिन आणि KOH सोबत अमाइड जेव्हा रिॲक्ट केलं जातं, हीट केलं जातं, तर त्या ठिकाणी अमाइन आपल्याला मिळतो. जो मेन महत्त्वाचा प्रोडक्ट आहे तो अमाइन मिळतो. त्यानंतर पोटॅशियम ब्रोमाइड, पोटॅशियम कार्बोनेट आणि वॉटर हे सर्व मायनर प्रोडक्ट असतात. तर आता ॲक्च्युअल रिॲक्शन कशी होती ती रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं अमाइड जो आहे R(C)O(NH2) यातला एक कार्बन ॲटम ह्या हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशनमध्ये एक कार्बन ॲटम जो आहे तो कमी होतो. तो आहे कार्बोनिल ग्रुप, हा कमी होतो. ओके. आणि मग शिल्लक राहिलेला भाग पाहून घ्यायचा. शिल्लक राहिलेला भाग कोणता आहे तो झाला आपला मेजर प्रोडक्ट RNH2 हा झाला मेजर प्रोडक्ट. हा RNH2 तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. यालाच म्हटलं जातं प्रायमरी अमाइड. म्हणजे थोडक्यात काय, जे अमाइड दिलं असेल त्यातला फक्त कार्बोनिल ग्रुप तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे आणि राहिलेला पार्ट जोडून टाकायचा. ॲटोमॅटिकली तुम्हाला मेजर प्रोडक्ट भेटणार आहे. आता राहिलेला जो ब्रोमिन आणि KOH आहे 4 मॉलिक्यूल त्याच्यापासून काय फॉर्म होतंय ते आता आपल्याला या ठिकाणी पाहायचे. तर त्यामधील हे जे दोन ब्रोमिन ॲटम आहे या दोन ब्रोमिन ॲटम सोबत 4 KOH पैकी 4 पोटॅशियम ॲटम पैकी 2 पोटॅशियम आणि 2 ब्रोमिन याच्यापासून ट्वाइस KBr हा मायनर प्रोडक्ट तयार होणार आहे. 2 पोटॅशियम आणि 2 ब्रोमिन 2 KBr मॉलिक्यूल तयार झाले. आता शिल्लक काय राहिलेलं आहे खाली, तर 2 पोटॅशियम, 4 ऑक्सिजन, 4 हायड्रोजन आणि कार्बोनिल ग्रुप खाली शिल्लक आहे. तर त्यातले जे 2 पोटॅशियम आहे ते 2 पोटॅशियम या कार्बोनिलमधील एक कार्बन आणि हा एक ऑक्सिजन आणि या 4 ऑक्सिजन पैकी 2 ऑक्सिजन ॲटम हे त्यापासून प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे K2CO3. ओके. K2CO3 हा दुसरा मायनर प्रोडक्ट फॉर्म होतो पोटॅशियम कार्बोनेट. आता शिल्लक काय राहिलेला आहे, यातले 3 ऑक्सिजन ॲटम तर संपले. हा एक ऑक्सिजन आणि 4 पैकी 2 ऑक्सिजन ॲटम संपलेले आहे. खाली आता शिल्लक काय राहिले, 2 ऑक्सिजन ॲटम आणि 4 हायड्रोजन ॲटम शिल्लक आहे. तर त्याच्यापासून ट्वाइस H2O हा मायनर प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. हे 4 हायड्रोजन ॲटम आणि राहिलेले 2 ऑक्सिजन ॲटम हा ट्वाइस H2O मायनर प्रोडक्ट फॉर्म होतो. अशी ही रिॲक्शन आहे, जनरल रिॲक्शन. आता याचं आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे ॲसिटामाइड. ॲसिटामाइड तुम्हाला आधीच सांगितलं का ॲसिटिक ॲसिडमधील OH ग्रुप ऐवजी फक्त NH2 ग्रुप लक्षात ठेवायचा. ॲसिटामाइडचा फॉर्म्युला CH3COO NH2. ब्रोमिन म्हणजे Br2 सोबत रिॲक्शन होणारे 4 KOH चे मॉलिक्यूल त्या ठिकाणी असणारे हीट करायचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला जो काही कार्बोनिल ग्रुप असेल तो रिमूव्ह करून घ्यायचा आणि राहिलेला प्रोडक्ट जॉईन करून घ्यायचा. राहिलेला प्रोडक्ट कोणता आहे, राहिलेला पार्ट CH3NH2 हा झाला आपला मेजर प्रोडक्ट. तुम्हाला इथं मेजर प्रोडक्ट पाहायला भेटेल. ओके. ही स्टेप डाऊन रिॲक्शन आहे. यामध्ये एक कार्बन ॲटमची संख्या
जो रिॲक्टंट आहे त्याच्यापेक्षा कमी झालेली आपल्याला या रिॲक्शनमध्ये पाहायला भेटते. तर या ठिकाणी 2 कार्बन ॲटम होते. मेजर प्रोडक्टमध्ये आपल्याला एकच कार्बन ॲटम पाहायला भेटतो, म्हणजे तो कार्बोनिल ग्रुप आपण रिमूव्ह केला. तर हा झाला मिथिल अमाइन, यालाच म्हटलं जातं मिथॅना अमाइन. ओके. आणि त्यानंतर आता दुसरा जो भाग आहे, यातले जे 2 ब्रोमिन ॲटम आहे, हे 2 ब्रोमिन ॲटम आणि 4 पैकी 2 पोटॅशियम ॲटम, त्यापासून ट्वाइस KBr हा मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. त्यानंतर राहिलेले जे 2 पोटॅशियम आहे, ते 2 पोटॅशियम हा कार्बोनिल ग्रुप CO3 त्याच्यापासून फॉर्म करायचा. यामध्ये एक कार्बन ॲटम आहे, हा एक ऑक्सिजन, आणि या 4 पैकी आणखी 2 ऑक्सिजन ॲटम घ्यायचे आणि त्यापासून K2CO3 म्हणजे पोटॅशियम कार्बोनेट हा तिसरा मायनर प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. आणि मायनर पैकी दुसरा आहे, मेजर हा मेजर आणि हे 2 मायनर. त्यानंतर शिल्लक राहिलेला भाग काय आहे, तर 2 ऑक्सिजन ॲटम आणि 4 हायड्रोजन ॲटम यांच्यापासून 2 H2O मॉलिक्यूल या ठिकाणी तयार होतात. तर अशा पद्धती ही ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शन आहे, हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. तर यामध्ये ओव्हरऑल काय होणार आहे, द ओव्हरऑल रिझल्ट इज रिमूव्हल ऑफ कार्बोनिल ग्रुप. या रिॲक्शनमध्ये कोणता ग्रुप रिमूव्ह केला जातो, तर या रिॲक्शनमध्ये कार्बोनिल ग्रुप जो आहे तो रिमूव्ह केला जातो. तुम्ही हे हायलाईट करून ठेवा, रिमूव्हल ऑफ कार्बोनिल ग्रुप फ्रॉम अमाइड, हा पॉईंट पण हायलाईट करून ठेवा. कार्बोनिल ग्रुप जो आहे नोट्समध्ये तो हायलाईट करून ठेवा. रिमूव्हल ऑफ कार्बोनिल ग्रुप फ्रॉम अमाइड ॲज द प्रॉडक्ट कंटेनिंग 1 कार्बन ॲटम लेस दॅन द ओरिजिनल अमाइड. कारण जो मेन प्रोडक्ट असणार आहे त्या मेन प्रोडक्टमध्ये एक कार्बन ॲटम हा कमी होणार आहे ओरिजिनल अमाइडपेक्षा. इट इज अ स्टेप डाऊन रिॲक्शन, आणि त्यामुळेच या रिॲक्शनला स्टेप डाऊन रिॲक्शन असं म्हटलं जातं. आता यामध्ये नोट्समध्ये एक करेक्शन आहे, ते करेक्शन तुम्ही या ठिकाणी घ्यायचं आहे. इथे नोट्समध्ये प्रायमरी अमाइन कंटेनिंग 1 हायड्रोजन झालेला आहे, त्या हायड्रोजन ऐवजी तिथे कार्बन ॲटम करून घ्या. वेन अमाइड ट्रीटेड विथ ब्रोमिन, जेव्हा अमाइड ब्रोमिन सोबत रिॲक्ट केलं जाईल अँड ॲक्वियस KOH आणि ॲक्वियस KOH सोबत ट्रीट केलं जाईल, इट गिव्ज प्रायमरी अमाइन. त्या ठिकाणी प्रायमरी अमाइन भेटणार आहे कंटेनिंग 1. नोट्समध्ये हायड्रोजन झालेले, तर हायड्रोजन इरेज करा आणि त्या हायड्रोजनच्या जागी कार्बन करून घ्या नोट्समध्ये. सो कंटेनिंग 1 हायड्रोजनच्या जागी कार्बन करा. ओके. 1 कंटेनिंग 1 कार्बन ॲटम लेस दॅन अमाइड. प्रॉडक्टमध्ये एक कार्बन ॲटम जो आहे तो कमी असणार आहे अमाइडपेक्षा. सच अ रिॲक्शन इज कॉल्ड हॉफमन ब्रोमा अमाइड डिग्रेडेशन, आणि या रिॲक्शनला हॉफमन ब्रोमा अमाइड डिग्रेडेशन असं म्हटलं जातं. तर ही रिॲक्शन आपण टोटल बघितली. आता यामध्ये क्वेश्चन कसा सप्टेंबर 2021 मध्ये विचारलेला होता, हाव कन्वर्ट प्रोपिओना अमाइड इंटू इथॅना अमाइड. म्हणजे या ठिकाणी 3 कार्बन ॲटम असलेलं अमाइड दिलेलं होतं, CH3 CH2 C डबल बॉन्ड O NH2, आणि त्यापासून CH3 CH2 NH2 असलेलं अमाइन म्हणजे इथिल अमाइन इथॅन अमाइन तयार करायचं होतं. बाकीचा सगळा भाग जो आहे तो सेम असणार आहे, फक्त इथं 3 कार्बन ॲटम घ्यायचे आणि इथं 2 कार्बन ॲटम असलेला अमाइन फॉर्म करायचं. राहिलेला पार्ट सर्व सेम, मायनर प्रोडक्ट जो आहे तो सेम असणार आहे. ती रिॲक्शन पण तुम्ही सॉल्व करून पहा. तर ती रिॲक्शन कशी होईल, तर या CH3 त्यानंतर होणार आहे CH2 C डबल बॉन्ड O NH2 प्लस Br2 प्लस 4KOH हिट करायचं. मेन प्रोडक्ट होणार आहे त्याचा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH2 प्लस ट्वाइस KBr प्लस K2CO3 प्लस ट्वाइस H2O. तर या पद्धतीने ती रिॲक्शन होणार आहे. K2CO3 ला पोटॅशियम कार्बोनेट असं म्हटलं जातं. K2CO3 ला तुम्ही नाव पण लिहून ठेवा वाटल्यास, तुम्हाला जर माहिती नसेल तर. पोटॅशियम कार्बोनेट, कार्बोनेट वाटल्यास आपण इथे खाली लिहूयात, कार्बोनेट पोटॅशियम कार्बोनेट. त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो थेरॉटिकल पार्ट आहे. आता तुमच्याकडे पेन्सिल वगैरे जर असेल तर ती पेन्सिलने महत्त्वाचे पॉईंट मी त्या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करायला सांगणार आहे, तेवढे फक्त हायलाईट करून ठेवायचे, म्हणजे तुमचं रीडिंग जे आहे वाचणं हे पटकन होऊन जाणार आहे बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस. तर यामध्ये सुरुवात करूयात आपण. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉईंट्स अँड सोल्युबिलिटी पॉईंटला. यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत बॉइलिंग पॉईंट विषयी. सो इट इज ऑब्झर्व्ड दॅट ऑब्झर्व्ड बॉइलिंग पॉईंट ऑफ आयसोमेरिक अमाइन इज, जो आयसोमेरिक अमाइनचा बॉइलिंग पॉईंट हा सर्वात जास्त कुणाचा असणार आहे,
तर प्रायमरी अमाईनचा सर्वात जास्त असणार आहे, त्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर सर्वात कमी हा टर्शरी अमाईनचा असणार आहे. इट कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, आणि तो आपल्याला इंटरमॉलिक्युलर फोर्सेसवरून एक्सप्लेन करायचा आहे. सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट प्रायमरी अमाईनचा, त्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर टर्शरी अमाईनचा हा बॉइलिंग पॉईंट असतो. त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो आहे सोल्युबिलिटी. म्हणजे एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो तर विद्राव्यता त्यालाच म्हटलं जातं इंग्लिशमध्ये सोल्युबिलिटी, विरघळणाऱ्या प्रक्रियेला. सो ड्यू टू देअर ॲबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल, याआधी पण तुम्हाला मी भरपूर वेळेस सांगितलंय का मोस्टली सोल्युबिलिटी जर असेल तर हायड्रोजन बॉन्डिंग हा पॉईंट लक्षातच ठेवायचा. ओके, सो ड्यू टू देअर ॲबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर, त्या ठिकाणी अमाईनची टेंडन्सी काय असणार आहे, हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करायचे असणार आहे वॉटर मॉलिक्यूल सोबत. लोअर ॲलिफॅटिक अमाईन्स आर सोल्युबल इन वॉटर. आता लोअर ॲलिफॅटिक अमाईनचा अर्थ काय घ्यायचा, तर लोअर ॲलिफॅटिक अमाईन म्हणजे ज्यांची कार्बनची संख्या कमी आहे, जसे मिथिलामाइन, इथिलामाइन असे जे अमाईन आहे की ज्यांची कार्बनची संख्या कमी असते, असे सर्व अमाईन्स पाण्यामध्ये सोल्युबल असतात. सोल्युबिलिटी ऑफ अमाईन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन मोलर मास, आणि ज्या पद्धतीने कार्बनची संख्या वाढेल तसं तसं मोलर मास वाढत जाईल, आणि मोलर मास वाढलं की त्याची सोल्युबिलिटी जी आहे पाण्यामधील ती कमी होणार आहे. सो सोल्युबिलिटी ऑफ अमाईन्स डिक्रीज विथ इन्क्रीज इन मोलर मास ऑफ अमाईन ड्यू टू, का बरं, ड्यू टू इन्क्रीज इन हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप, कारण त्या ठिकाणी अल्किल ग्रुपची संख्या वाढते, आणि अल्किल ग्रुप हा हायड्रोफोबिक आहे म्हणजे वॉटर हिटिंग आहे. तिथे वाटलं हायड्रोफोबिकच्या खाली तुम्ही वॉटर हिटिंग असं जरी लिहिलं तरी देखील चालेल, की जो पाण्यापासून दूर जात असतो. वॉटर लविंग जर असेल, हायड्रोफिलिकला वॉटर लविंग आपण म्हणतो. देन ॲरोमॅटिक अमाईन्स अँड हायर ॲलिफॅटिक अमाईन आर इनसोल्युबल इन वॉटर. जे ॲरोमॅटिक अमाईन असणारे, उदाहरणार्थ अमाईन जे ॲनिलिन आहे, बेन्झीन रिंग NH2 यासारखे कंपाऊंड, ॲरोमॅटिक अमाईन अँड हायर ॲलिफॅटिक अमाईन की ज्यांच्याकडे कार्बनची संख्या जास्त असते, असे अमाईन्स हे पाण्यामध्ये इनसोल्युबल असतात. का बरं, त्याचं रिझन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सिन्स NH बॉन्ड इन अमाईन्स आर लेस पोलर दॅन द OH बॉन्ड इन अल्कोहोल वॉटर. solubilities of alcohol, amines and alcohol of comparable mass in water are in the decreasing order. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो सांगितला आहे का, जे ॲरोमॅटिक अमाईन आहे आणि हायर ॲलिफॅटिक अमाईन आहे ते पाण्यामध्ये का बरं इनसोल्युबल आहे, तर त्याचं महत्त्वाचं कारण सांगितलं आहे का त्यातला जो NH बॉन्ड आहे अमाईन्समधला हा लेस पोलर असणार आहे, कमी पोलर असणार आहे OH बॉन्डपेक्षा. OH बॉन्ड मग तो अल्कोहोलमधील असेल किंवा वॉटरमधील असेल, आणि त्यामुळं जी सोल्युबिलिटी असणार आहे, सोल्युबिलिटी कशाची सोल्युबिलिटी, तर अल्कोहोल असेल, अमाईन असेल आणि अल्केन असेल की ज्यांचं मोलर मास हे सारखं असेल, कम्पॅरेबल मोलर मास इन वॉटर. पाण्यामध्ये यांचं मोलर मास जरी सारखं असेल तरी त्यांची ऑर्डर जी आहे ती आपल्याला या पद्धतीने पाहायला भेटते. मग जी सोल्युबिलिटी सगळ्यात जास्त कुणाची असणार आहे, तर सोल्युबिलिटी ही सर्वात जास्त ही अल्कोहोल, त्यानंतर अमाईन आणि अल्केनची ही सोल्युबिलिटी आपल्याला पाहायला भेटते. सो वॉटर सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल, अमाईन्स अँड अल्केन्स ऑफ अ कम्पॅरेबल मास आर इन द डिक्रीजिंग ऑर्डर. ही डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला सोल्युबिलिटी पाहायला भेटते. सगळ्यात जास्त सोल्युबल अल्कोहोलमध्ये, त्यानंतर अमाईन्स आणि त्यानंतर अल्केन्स. सो द ऑर्डर ऑफ अ बॉइलिंग पॉईंट ऑफ alkanes, amines, alcohol and carboxylic acid of a comparable masses follow. आता जी बॉइलिंग पॉईंटची जी ऑर्डर असणार, आपण सोल्युबिलिटीची, वॉटर सोल्युबिलिटीची ऑर्डर बघितली का सगळ्यात जास्त सोल्युबल कोण असणार आहे, अल्कोहोल, त्यानंतर अमाईन आणि त्यानंतर अल्केन असणार आहे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. त्यानंतर बॉइलिंग पॉईंटची जर आपण, कारण अल्केन जे आहे हे नॉन पोलर कंपाऊंड आहे, वॉटर जे आहे ते पोलर आहे, तर याच्यामध्ये अल्कोहोलमध्ये पोलॅरिटी थोडीशी जास्त असते, त्यापेक्षा कमी अमाईन्समध्ये आणि अल्केन्समध्ये फारच कमी असते. बॉइलिंग पॉईंटची जी ऑर्डर आहे ती बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर सुद्धा तुम्ही हायलाईट करून ठेवा, जशी की सोल्युबिलिटीची ऑर्डर आपण हायलाईट करून ठेवलेली, की जी बॉइलिंग पॉईंटमध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट हा कार्बोक्सिलिक ॲसिडचा असणार आहे, त्यानंतर त्यापेक्षा कमी अल्कोहोलचा असणार आहे, त्यानंतर कमी अमाईन्सचा असणार आहे, आणि सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट हा अल्केनचा आपल्याला पाहायला भेटतो. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे पॉईंट कोणते आहे, तर
हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करण्याची क्षमता यामध्ये अमाईनची असणार आहे. सोल्युबिलिटी का असते अमाईनची, तर त्याची हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करण्याची वॉटर मॉलिक्यूल सोबत त्याची क्षमता असते. लोअर ॲलिफॅटिक अमाईन जे आहे ते पाण्यामध्ये सोल्युबिलिटी असतात. त्यानंतर हायर जे ॲलिफॅटिक अमाईन्स असणार आहे की ज्यांचं मोलर मास हे वाढत जातं आणि मोलर मास वाढल्यामुळं त्यांचा हायड्रोफोबिक अल्किल पार्ट वाढत जातो आणि त्यामुळं त्यांची सोल्युबिलिटी ही कमी कमी होत जाते, डिक्रीज होत जाते. त्याचसोबत ॲरोमॅटिक अमाईन्स असतील, हायर ॲलिफॅटिक अमाईन्स असतील, ते पाण्यामध्ये इनसोल्युबल असतं. त्याचं कारण लक्षात ठेवा, कारण त्यांच्यामध्ये जो NH बॉन्ड असणारे हा लेस पोलर असणारे OH बॉन्ड की जो लेस पोलर असणारे हे महत्त्वाचं रिझन असणारे कशापेक्षा, त्यानंतर OH बॉन्ड इन अल्कोहोल. त्यानंतर वॉटर सोल्युबिलिटीची जी ऑर्डर आपल्याला पाहायला भेटते ती या पद्धतीने असणार आहे. त्यामध्ये वॉटर सोल्युबिलिटी अल्कोहोलची असेल, अमाईनचे असणारे, अल्केनचे असणारे, या सर्वांचं मोलर मास सारखं असणारे. पाण्यामध्ये सर्वात जास्त सोल्युबिलिटी कुणाची असते, तर ती ऑर्डर तुम्ही हायलाईट करून ठेवा. वॉटरमध्ये सर्वात जास्त सोल्युबल अल्कोहोल असणारे, त्यानंतर कमी अमाईन्स असणारे आणि त्यापेक्षा सर्वात कमी अल्केन्स असणारे. बॉइलिंग पॉईंटची जी ऑर्डर आहे ती बॉइलिंग पॉईंटची ऑर्डरसुद्धा हायलाईट करून ठेवा. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट हा कार्बोक्सिलिक ॲसिडचा असतो, त्यानंतर कमी अल्कोहोलचा असणारे, त्यापेक्षा कमी अमाईन्सचा असणारे आणि सर्वात कमी अल्केन्सचा बॉइलिंग पॉईंट आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे. प्रायमरी अँड सेकंडरी अमाईन्स हॅव बॉइलिंग पॉईंट्स हायर दॅन द टर्शरी अमाईन्स, एक्सप्लेन वाय. तर ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. थेरॉटिकल पार्ट खूप जास्त या पॉईंटमधील हे 2-3 जे पेजेस नोट्समध्ये आपण बघितलेले आहे, तर त्यातले महत्त्वाचे जेवढे मी पॉईंट तुम्हाला सांगणार आहे त्या थेरॉटिकल पार्टमधला, तेवढीच तुम्ही हायलाईट करून ठेवायची आणि तेवढी जास्त परफेक्ट करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमचा वेळ त्यामध्ये वाचणार आहे. सो प्रायमरी अँड सेकंडरी अमाईन्स हॅव अ बॉइलिंग पॉईंट हायर दॅन टर्शरी अमाईन. प्रायमरी आणि सेकंडरी अमाईनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे हा जास्त असतो. कशापेक्षा जास्त असणार आहे? टर्शरी अमाईनपेक्षा. हे एक्सप्लेन करा, त्याचे काय कारण आहे ते एक्सप्लेन करायला विचारलं. तर सर्वात पहिलं जे कारण आहे, पहिलं NH bond in amine is a polar in nature because electronegativity of a nitrogen is 3 and hydrogen 2.1 are different. म्हणजे पहिलं कारण तुम्ही या ठिकाणी एक्सप्लेन करायचं का जो NH बॉन्ड असणारे अमाइन्स मधील तो पोलर असणारे, पोलर नेचरचा, कारण त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आपल्याला नायट्रोजन आणि हायड्रोजनचा जास्त पाहायला भेटतो. So due to polar nature of a nitrogen hydrogen bond, primary secondary have a strong intermolecular hydrogen bonding. जे पोलर नेचर असणार आहे त्यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स जे असणार आहे त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला भेटते. टर्शरी अमाइन डू नॉट हॅव अ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग as there is no hydrogen atom on nitrogen of a tertiary amine. सगळ्यात महत्त्वाचं कारण या ठिकाणी, म्हणजे हा जो पॉईंट हायलाईट करून ठेवला आहे तेवढाच हायलाईट करायचं आहे. प्रायमरी आणि सेकंडरी अमाईन जर आपण बघितलं तर प्रायमरी अमाईनचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला RNH2 या पद्धतीने पाहायला भेटतं. ओके, RNH2 हे झालं प्रायमरी अमाईन. सेकंडरी अमाईन जर आपण बघितलं RNH हे सेकंडरी अमाईन आहे आणि R2NH आपण त्या ठिकाणी करावं लागणार आहे, R2NH. आणि टर्शरी अमाईन जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी R3 3 अल्केल ग्रुप असणारे आणि तीनही अल्केल ग्रुप हे नायट्रोजनला अटॅच असतात. हे झालं प्रायमरी अमाईन. त्यानंतर हे होणारे सेकंडरी अमाईन आणि हे होणारे टर्शरी अमाईन. तर त्याचं रिझन काय आहे, तर प्रायमरी आणि सेकंडरी अमाईनमध्ये आपल्याला हायड्रोजन ॲटम पाहायला भेटतो नायट्रोजन सोबत, पण टर्शरी अमाईनमध्ये नायट्रोजन ॲटम नसतो. नायट्रोजन आणि हायड्रोजनमुळं त्या ठिकाणी नायट्रोजन आणि हायड्रोजनमुळं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला भेटते, परंतु टर्शरी अमाईनमध्ये नायट्रोजन ॲटम ॲबसेंट असतो आणि त्यामुळं तिथं हायड्रोजन बॉन्डिंग ही प्रेझेंट नसते आणि त्यामुळं प्रायमरी आणि सेकंडरी अमाईनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो टर्शरी अमाईनपेक्षा. म्हणजे पहिलं रिझन सांगायचं, NH बॉन्ड इन अमाईन इज अ पोलर. त्यानंतर दुसरे रिझन सांगायचं, प्रायमरी अँड सेकंडरी अमाईन हॅव अ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अ हायड्रोजन, but in tertiary amine do not have a intermolecular hydrogen bonding as there is no hydrogen atom on a nitrogen of a tertiary amine. तर टर्शरी अमाइन मधील नायट्रोजन ॲटम आहे तिथं आपल्याला हायड्रोजनच पाहायला भेटत नाही, त्यामुळे तिथं हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही, त्यामुळे टर्शरी अमाइनचा बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो.
प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये आपल्याला NH या ठिकाणी पाहायला भेटतं, म्हणजे हायड्रोजन ॲटम पाहायला भेटतो. त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे. एवढं हायलाईट करून ठेवा नोट्समध्ये. Thus intermolecular forces of attraction are strongest in primary secondary amines and weakest into tertiary amines. Since primary secondary amines have a boiling point higher than the tertiary amines. तर जेवढा पॉईंट हायलाईट करून दिलेला आहे तेवढाच पॉईंट फक्त तुम्ही हायलाईट करून तेवढा अभ्यास करून ठेवा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपल्याला नेक्स्ट डिस्कस करायचा आहे. अमाइन्स हॅव अ बॉइलिंग पॉईंट हायर दॅन द हायड्रोकार्बन बट लोअर दॅन द अल्कोहोल ऑफ कम्पॅरेबल मासेस एक्सप्लेन. मग अशी पण आपण ही ऑर्डर बघितली का जो बॉइलिंग पॉईंट असणार आहे हा आपल्याला अमाइन्सचा जास्त पाहायला भेटतो. अमाइन्सपेक्षा कुणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे? अल्कोहोलचा. आणि सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कुणाचा असतो? हायड्रोकार्बनचा. हे एक्सप्लेन करा. सो अमाइन्स हॅव अ हायर बॉइलिंग पॉईंट दॅन द हायड्रोकार्बन बट लोअर दॅन द अल्कोहोल ऑफ कम्पॅरेबल मासेस. मग अशीच तुम्हाला ती ऑर्डर मी सांगितली का अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त असतो, त्यानंतर कमी अमाइन्स आणि सर्वात कमी अल्केन्सचा म्हणजे हायड्रोकार्बनचं. त्याचं रिझन आता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. ते रिझन तुम्ही हायलाईट करून ठेवा नोट्समध्ये. म्हणजे तुमचं जे महत्त्वाचं आहे तेच जर आता तुम्ही नोट्समध्ये हायलाईट करून ठेवलं तर बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस वाचताना तुम्हाला खूप फायदा होणार आहे. सर्व वाचत बसण्याऐवजी जेवढं हायलाईट करून ठेवलेलं आहे तेवढंच फक्त वाचून घ्यायचं. सो फर्स्ट पॉईंट, अमाइन्स आर पोलर दॅन द अल्कोहोल बट लेस पोलर दॅन द अल्कोहोल. हे सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे. अमाइन जे आहे ते पोलर आहे कशापेक्षा? अल्केनपेक्षा. परंतु कशापेक्षा कमी पोलर आहे? अल्कोहोलपेक्षा. याचा साधा सोपा अर्थ तुम्ही असाही लिहू शकता. इथे एक वाक्य, अल्कोहोल इज हायली पोलर दॅन द अमाइन्स अँड दॅन द अल्केन्स. असं जरी लिहिलं तरी चालेल. अल्कोहोल सगळ्यात जास्त पोलर आहे अमाइन्स आणि अल्केन्सपेक्षा. किंवा असं जरी लिहिलं तरी चालेल, अमाइन्स आर पोलर दॅन द अल्केन बट लेस पोलर दॅन द अल्कोहोल. असं सुद्धा चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने कन्व्हिनियंट वाटते त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. जे प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स आहे ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात. दिस हायड्रोजन बॉन्डिंग लीड्स टू असोसिएटेड नेचर. आणि जे प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन जे आहे की जे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात त्याच्यामुळे काय होतं? हायड्रोजन बॉन्डिंगमुळं त्या ठिकाणी असोसिएशन म्हणजे तुम्हाला माहिती संघटना. जास्त लोक एकत्र आले का तिथे संघटना तयार होते. त्याच पद्धतीने जास्त मॉलिक्यूल एका जागी एकवटले का त्या ठिकाणी असोसिएशन तयार होतं. त्या असोसिएशन कोणामुळे होतं? तर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे होतं. द असोसिएशन इज मोर इन प्रायमरी अमाइन्स. ही जी असोसिएशन असणारी गर्दी ही प्रायमरी अमाइन्समध्ये जास्त असते. का बरं? कारण तिथं हायड्रोजन ॲटम जास्त असतात. दॅन द सेकंडरी अमाइन्स. कशापेक्षा जास्त असणार आहे? सेकंडरी अमाइन्सपेक्षा. ॲज देअर आर टू हायड्रोजन ॲटम अटॅच टू द नायट्रोजन ॲटम. मगाशीच तुम्हाला मी मराठीत सांगितलं होतं का त्या ठिकाणी 2 हायड्रोजन ॲटम जे आहे ते नायट्रोजनला अटॅच असतात. त्यामुळे प्रायमरी अमाइनमध्ये जास्त असोसिएशन असते, जास्त गर्दी असते. त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी अमाइनमध्ये ही कमी गर्दी असणार आहे. हावेवर द टर्शरी अमाइन डू नॉट फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. टर्शरी अमाइन जे आहे ते हायड्रोजन बॉन्डच फॉर्म करत नाही. का बरं ते हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करत नाही? त्याचं रिझन प्रत्येकाला आता माहिती. बिकॉज दे डू नॉट कंटेन एनी हायड्रोजन ॲटम अटॅच टू द नायट्रोजन ॲटम. कारण त्यांच्यामध्ये एक पण हायड्रोजन ॲटम पाहायला भेटत नाही. मग अशी तुम्हाला RnH2चं स्ट्रक्चर प्रायमरी अमाइन, R2NH हे सेकंडरी अमाइन आणि R3N हे टर्शरी अमाइन. तर टर्शरी अमाइनमध्ये हायड्रोजन ॲटम प्रेझेंट नसतात. त्यामुळे तिथं हायड्रोजन बॉन्डिंग उपस्थितच होत नाही. So hence amines have a higher boiling point than the hydrocarbon but lower boiling point than the alcohol of comparable masses. आता हायड्रोजन बॉन्डिंग कशी असते? तर हा R ग्रुप आहे आणि हा NH2 ग्रुप आहे. म्हणजे हे प्रायमरी अमाइन आहे. यातला नायट्रोजनवरती लोन पेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतं म्हणजे निगेटिव्ह चार्ज. दुसरा जो मॉलिक्यूल आहे त्यातला जो हायड्रोजन ॲटम आहे, आता या ठिकाणी चार्जेस पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियल निगेटिव्ह चार्जेसच्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला मेन्शन करून दाखवतो. तर यामध्ये हायड्रोजनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे आणि जो नायट्रोजन ॲटम असणार आहे त्या नायट्रोजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हा RnH2 परत तिसरा मॉलिक्यूल या ठिकाणी RnH2 हायड्रोजन आणि नायट्रोजनमध्ये लक्षात ठेवा इंटरॅक्शन. हे हायड्रोजन बॉन्डिंग झालं. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ अ प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन्समधील हे सर्व ॲटम्स आहे प्रायमरी अमाइन्स आणि या प्रायमरी अमाइन्समध्ये
हा आपल्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला भेटतं. आता या ठिकाणी कंपाऊंड दिलेले आहे, वेगवेगळे कंपाऊंड आहे C2H5CH आणि या CHला दोन CH3 ग्रुप अटॅच झालेले. हा C2H5 म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH2 इथाइल ग्रुप आहे. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH आणि CHला पुढं दोन CH3 ग्रुप अटॅच झालेले. त्याचं मॉलर मास 72 आहे. बॉइलिंग पॉईंट त्याचा 300 केल्विन आहे. त्यानंतर पुढे 4 कार्बन ॲटम अरेंज करा. त्याला त्या 4 कार्बनला च्या पुढं NH2 ग्रुप अरेंज करा आणि जी कार्बन ॲटम आहे त्याला हायड्रोजन अरेंज करून टाका. कार्बनची व्हॅलन्सी 4 धरून जे स्ट्रक्चर तयार होणार आहे N ब्युटिल अमाइन, तर ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. मोलर मास त्याचं 73 आहे. बॉइलिंग पॉईंट हा असणारे बॉइलिंग पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो 350.8. म्हणजे स्ट्रक्चर कसं तयार करायचं ते पण तुम्हाला मी सांगितलं. 4 कार्बन अरेंज करून घ्यायचे, त्याला पुढे एक NH2 शेवटच्या कार्बनला जोडून घ्यायचं आणि बाकीच्या सगळ्या कार्बनला व्हॅलन्सी 4 ठेवण्याकरिता किती किती हायड्रोजनची गरज भासते तेवढे हायड्रोजन ॲटम जे आहे ते त्याला अरेंज करून घ्यायचे आहे. त्या ठिकाणी एक कार्बन ॲटम आणि एका कार्बनला 3 CH3 ग्रुप अटॅच होणार आहे आणि जो कार्बन ॲटम आहे सेंट्रलला का ज्याला 3 CH3 ग्रुप अटॅच झालेले त्याला NH2 ग्रुप हा अटॅच करायचा. ते स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणजे एक कार्बन ड्रॉ करायचा, त्या एका कार्बनला 3 कार्बन जोडून घ्यायचे. ते जे जोडलेले 3 कार्बन आहे त्याचं रूपांतर CH3 ग्रुपमधून करून घ्यायचं. म्हणजे एका कार्बनला 3 CH3 ग्रुप जोडा आणि त्याच कार्बन ॲटमला चौथा जो ग्रुप जोडायचा आहे तो NH2 ग्रुप आहे. ओके. जसं टर्शरी अल्कोहोल असतं, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, तर त्याऐवजी हे अमाइन OHच्या जागी NH2 जोडून तुम्हाला हे स्ट्रक्चर पाहायला भेटेल. त्यानंतर C4H9OH टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं. त्याचा पण फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती का एक कार्बन ॲटम हा सेंटरला असणार आहे, एक कार्बन ॲटम आणि त्या कार्बन ॲटमला पुढं OH ग्रुप असणार आहे. आता या OHच्या जागी तुम्ही NH पण घेऊ शकता या मॉलिक्युलमध्ये. इकडे एक कार्बन ॲटम असणार आहे, इकडे एक कार्बन ॲटम, इकडं आपण CH3 ग्रुप दाखवूयात. CH3 हा CH3 ग्रुप या ठिकाणी होणार आहे. CH3 इकडे डाऊनला एक CH3 ग्रुप असणार आहे. हा CH3 ग्रुप CH3 इकडे पण वरती एक CH3 ग्रुप असणार आहे. हे झाले 4 कार्बन 1 2 3 4. हे 4 कार्बन, इथं पण 4 कार्बन. H9 3 3 दुने 6 3 त्रिक 9 H9 आणि इथं OHच्या जागी फक्त NH2 जर जोडला, OHच्या जागी NH2 जर जोडला तुम्ही, तर हे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटतं की ज्याचा मॉलिक्युलर मास दिलेला आहे 73, बॉइलिंग पॉईंट 350.8 दिलेलं आहे आणि NH2च्या जागी OH जर घेतलं तर हे स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. ओके, दोन स्ट्रक्चर आणि बाकी हे तुम्हाला ड्रॉ करता येऊ शकते. ते कसं असणार आहे ते पण तुम्हाला मी इथे ड्रॉ करून दाखवतो. दॅट स्ट्रक्चर विल बी लाईक दिस. ते पण स्ट्रक्चर तुम्हाला इथे मेन्शन करून दाखवतो. C2H5 म्हणजे काय, तर C2H5 म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH आणि या CHला काय अटॅच झालेले, तर CHला दोन CH3 ग्रुप अटॅच झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. हा पहिला CH3 ग्रुप इकडे दाखवा आणि दुसरा CH3 ग्रुप इकडे दाखवा. वाटलंच तर आपण CH3 ग्रुप या ठिकाणी दाखवूयात. एक अपला दाखवू आणि एक डाऊनला दाखवू. CH3 आणि दुसरा डाऊनला दाखवूयात. ओके, तुम्हाला ज्या पद्धतीने ते शो करायचे तसे दाखवू शकतो. इकडे एक आपला एक पुढं दाखवला असं तरी चालेल, लाईक दिस. आता मला इकडं वरती तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित म्हणून मी ते इकडे दाखवले. तुम्ही डायरेक्टली असा अप आणि एक राईटला घेतलं तरी चालेल. ही 1 2 3 4 म्हणजे हे CH2 C2H5 हा C2H5 हा C2 आणि ही 3 आणि 2 5 हा C2H5 हा CH ग्रुप, इथे CH ग्रुप आहे आणि ही दोन CH3 त्याला अटॅच आहे ही स्ट्रक्चर. तर यामध्ये काय झालेलं पाहायला भेटतं आपल्याला का अल्कोहोल जे आहे त्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात जास्त आहे. अल्कोहोल नंतर दुसरा जो कंपाऊंड आहे अमाइन त्याचा बॉइलिंग पॉईंट त्यापेक्षा कमी 350.8 आणि सर्वात कमी जो कंपाऊंड आहे की ज्यामध्ये हायड्रोकार्बन आपण त्याला म्हणू शकतो 2 मिथाइल ब्युटेन त्याला तुम्ही म्हणू शकता. तर तो जो कंपाऊंड आहे त्याचा पण बॉइलिंग पॉईंट 300 आहे. तर या सर्वांमध्ये आपण जर बघितलं तर कार्बन मोलर मास जे आहे सगळ्यांचं सारखंच येते जवळपास 72 73 74, परंतु तरी देखील बॉइलिंग पॉईंटमध्ये एवढा फरक पाहायला भेटतोय. तर हा पूर्ण भाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे.
त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर सोल्युबिलिटी इन वॉटर. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ सोल्युबिलिटी आपल्याला अरेंज करायचे आहे. यामध्ये पहिला पॉईंट आहे इथिलामाइन, डायइथिलामाइन आणि टर्शरी अमाइन. ओके, इथिलामाइनचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती, तर तो पण ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो. जो इथिलामाइन आहे, इथिलामाइन म्हणजे CH3 CH2 NH2. ओके, तुम्हाला नोट्समध्ये लिहायचं तर लिहू शकता. डायइथिलामाइनचा फॉर्म्युला काय होणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2, पुढं एक नायट्रोजन, त्याला एक हायड्रोजन ॲटम जोडा, तो हायड्रोजन आपण डाऊनला दाखवू वाटलं सर, आणि पुढं परत CH2 सिंगल बॉन्ड CH3 आणि एक हायड्रोजन ॲटम या ठिकाणी डाऊनला मेन्शन करू वाटलं सर. हायड्रोजन ॲटम इकडे मी डाऊनला मेन्शन करतो. आणि ट्रायइथिलामाइनचं स्ट्रक्चर प्रत्येकाला लिहिता येऊ शकतं. ओके, हा नायट्रोजन, पुन्हा हा CH3 ग्रुप आणि इथे आपण एक CH3 ग्रुप अरेंज करून टाकू. हे झालं ट्रायइथिलामाइन. तर यांचे आपल्याला काय करायचं आहे, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर सोल्युबिलिटी. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर सोल्युबिलिटी कशामध्ये, सोल्युबिलिटी वॉटरमध्ये, पाण्यामधील जी सोल्युबिलिटी आहे ती डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला दाखवायची. सो डायइथिलामाइन, ट्रायइथिलामाइन अँड इथिल अमाइन अशी त्याचं ऑर्डर जी आहे ती असणार आहे. का बरं, त्याचं रिझन आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं. तर रिझन असणार आहे, the reason that the ethyl group has a greater plus I effect than the methyl group. इथिल ग्रुप जो आहे त्याच्याकडे प्लस आय इफेक्ट हा जास्त असतो आणि त्यामुळं आपल्याला ही ऑर्डर जी आहे ती पाहायला भेटते. दॅट इज अ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर सोल्युबिलिटी इन वॉटर. वॉटरमध्ये सोल्युबिलिटी ही कमी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. डायइथाइल अमाइन ही डायइथाइल अमाइन, त्यानंतर ट्रायइथिल अमाइन आणि सर्वात शेवटी इथिल अमाइन. तर या पद्धतीने ही सोल्युबिलिटी ऑर्डर, डिक्रीजिंग सोल्युबिलिटी ऑर्डर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. रिझन सगळ्यात महत्त्वाचं का, जो इथिल ग्रुप असणार आहे त्याचा प्लस हा इफेक्ट हा मिथाइल ग्रुपपेक्षा जास्त असतो आणि त्यामुळं आपल्याला इथिल ग्रुप जे आहे ते दोन कशामध्ये पाहायला भेटतात, डायइथाइलमध्ये, तिथे प्लस हा इफेक्ट हा जास्त पाहायला भेटतो. त्यानंतर ट्राय इथाइल आहे. ओके, इथं मग या ठिकाणी आपण मिथाइल केलेलं आहे, इथं काय करावं लागणार आहे, आणखी एक याचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर अशा पद्धतीने होईल, ट्राय इथाइल. आता मी इथं ही ट्राय मिथाइल कन्सिडर केलेलं होतं, तर इथे ट्राय इथाइल म्हणजे 3 इथाइल ग्रुप आपल्याला या ठिकाणी कनेक्ट करावं लागणार आहे. ते स्ट्रक्चर कसं होईल, ते स्ट्रक्चर ट्राय इथाइल, ते फक्त इथाइल ग्रुप त्याला कनेक्ट करून टाकायचे. CH3 सिंगल बॉन्ड CH2. ओके, लाईक दिस, असं ते 3 इथाइल ग्रुप जोडून घ्यायचे पद्धतीने. आता इथं थोडेसे लिमिटेशन येतात. ओके, C2H5, इथं पण हा CH2 सिंगल बॉन्ड CH3 आणि इकडं पण इथाइल ग्रुप तिसरा तुम्ही जोडू शकता या पद्धतीने. C2H5 घेतला तरी चालेल. हे ट्रायइथाइल अमाइन आणि सर्वात शेवटी इथिल अमाइन. तर या पद्धतीचा हा पूर्ण पार्ट आहे. त्यानंतर पुढचं जर आपण बघितलं तर इथिल अमाइन, एन प्रोपिल अमाइन आणि एन ब्युटिल अमाइन असा हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर त्याची जी ऑर्डर आहे ती या पद्धतीने होणार आहे, इथिल अमाइन सर्वात जास्त, त्यानंतर कमी एन प्रोपिल अमाइन आणि सर्वात कमी एन ब्युटिल अमाइन. नेक्स्ट क्वेश्चन, एन ब्युटिल अल्कोहोल आणि एन ब्युटिल अमाइन. आता हे तर कोणी पण सांगू शकेल. डिक्रीजिंग ऑर्डर जी आहे सोल्युबिलिटीची, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर सोल्युबिलिटी इन वॉटर, पाण्यामध्ये सर्वात कमी कोण सोल्युबल असणार आहे, तर सर्वात कमी अल्केन जे आहे ते सर्वात कमी सोल्युबल असतं, एन ब्युटेन. त्यानंतर त्यापेक्षा थोडंसं जास्त सोल्युबल कोण असतं, तर ते एन ब्युटिल अमाइन आणि सर्वात जास्त सोल्युबल कोण असतं, तर ब्युटिल अल्कोहोल. परंतु ती ऑर्डर या पद्धतीने मेन्शन केलेली आहे, ही सर्वात जास्त, हे सर्वात डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला मेन्शन करायचं होतं त्यामुळं. तर त्या पद्धतीने हे सर्व ग्रुप जे आहे ते आपण मेन्शन केले. त्यानंतर पुढचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, बेसिसिटी ऑफ अमाइन.
आता बेसिसिटी ऑफ अमाइन्समध्ये एकदम साधा सोपा क्वेश्चन आहे. सो द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स, अमाइन्सचं जे बेसिक नेचर असणार आहे त्याविषयी आता आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. बेस म्हणजे काय, का जो इलेक्ट्रॉन देतो त्याला बेस असं म्हटलं जातं. सो बेसिक नेचर ऑफ अमाइन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन द नायट्रोजन ॲटम. सर्वात महत्त्वाचं हायलाईट करून ठेवा. नायट्रोजनवरती अमाइनमध्ये नायट्रोजनवरती ही लोन पेअर असते, त्यामुळे त्याला बेसिसिटी ही प्राप्त झाली असते. In terms of a Lewis theory, amines are bases because they can share a lone pair of electron on nitrogen atom with an electron deficient species. आपण अमाइनला बेस का म्हणतो, तर लेविस थिअरीच्या भाषेमध्ये बेसचे डेफिनेशन काय करण्यात आलेले आहे, का जे लोन पेअर इलेक्ट्रॉन असतात ते डोनेट केल्यानंतर, डोनेशन ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला आपण बेस म्हणतो. नायट्रोजन ॲटम पण इलेक्ट्रॉन जे आहे ते डोनेट करतो ज्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे त्यांना. त्याच्यामुळे हा अमाइन्स बेस होतो. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे ट्राय मिथिल अमाइन. हे ट्राय मिथिल, एका नायट्रोजनला 3 मिथाइल ग्रुप जोडलेले आहे. Me3 म्हणजे 3 CS3 ग्रुप आहे, हे CS3 3 CS3 ग्रुप जोडलेले, त्याला ट्रायमिथिल अमाइन म्हटलेले. शेअर इट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ते शेअर करणारे त्यांचे इलेक्ट्रॉन विथ इलेक्ट्रॉन डिफिशियंट बोरॉन ट्रायफ्लोराइड. हा जो बोरॉन ट्रायफ्लोराइड आहे याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. ती इलेक्ट्रॉनची जी कमतरता आहे ती कोण भागवतं, तर हा नायट्रोजन, ज्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन आहे ते नायट्रोजन हे इलेक्ट्रॉन पेअर या बोरॉन सोबत शेअर करतो. एक इलेक्ट्रॉन स्वतःकडे ठेवतो, एक इलेक्ट्रॉन बोरॉन सोबत. म्हणजे हा जो बॉन्ड तयार झालेला आहे, हा बॉन्ड या पद्धतीने एक इलेक्ट्रॉन नायट्रोजनचा आणि एक इलेक्ट्रॉन, जर आपण बघितलं या पद्धतीने, तुम्हाला ते स्ट्रक्चर पण मी ड्रॉ करून दाखवतो. यातला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन हा नायट्रोजन, दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजनचे, पण एक नायट्रोजन स्वतःकडे ठेवतो आणि एक बोरॉनकडे देतो, असं बॉन्ड फॉर्मेशन होते. एक इलेक्ट्रॉन बोरॉनला दिल्यामुळं नायट्रोजनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि एक इलेक्ट्रॉन बोरॉननी नायट्रोजनकडून घेतल्यामुळे त्याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज येतो. सो द बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन एक्सप्रेस क्वांटिटेटिव्हली ॲज अ KB ऑर PKB व्हॅल्यू. जी बेसिक स्ट्रेंथ असणार आहे ती बेसिक स्ट्रेंथ कशामध्ये एक्सप्रेस केली जाते, तर ती क्वांटिटेटिव्हली KB किंवा PKB व्हॅल्यूमध्ये बेसची जी स्ट्रेंथ आहे, बेसची जी ताकद असणारी अमाइनची, ती एक्सप्रेस केली जाते. इन टर्म्स ऑफ कशाच्या मध्ये, लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीनुसार द बेसिक नेचर ऑफ अमाइन एक्सप्लेन बाय रायटिंग द फॉलोइंग इक्वेशन. मग त्याकरिता एक इक्वेशन लिहिलेलं आहे लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीनुसार. अमाइन ज्याच्याकडे एक नायट्रोजनकडं एक लोन पेअर इलेक्ट्रॉन असते, वॉटर ऑक्सिजनवरती आपल्याला माहिती 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. तर यामध्ये हायड्रोजनकडून एक हायड्रोजन ॲटम जो आहे तो नायट्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करतो. हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे त्या एका हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करता. यातला एक इलेक्ट्रॉन नायट्रोजन स्वतःकडे ठेवतो या पद्धतीने, आणि एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्मेशन करणारे, ते बॉन्ड फॉर्मेशन या पद्धतीने तुम्हाला झालेलं पाहायला भेटणार. हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे त्यातलं एक इलेक्ट्रॉन नायट्रोजन स्वतःकडे ठेवतो एक हायड्रोजनकडं, आणि त्यामुळं नायट्रोजनने एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनला दिल्यामुळे त्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज पाहायला भेटतो, आणि OH जो ग्रुप आहे त्यावरती निगेटिव्ह चार्ज आपल्याला आलेला पाहायला भेटतो. सो कॉन्जुगेट ॲसिड, त्या ठिकाणी H+ बाहेर पडला आणि H+ला एक H+ने काय केला, एक निगेटिव्ह चार्ज स्वतःकडे घेतला, आणि तो म्हणजे एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं पॉझिटिव्हचं रूपांतर कशामध्ये झालं, पॉझिटिव्ह एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे तो ॲटोमॅटिकली नलिफाय झाला, म्हणजे चार्ज त्याच्यावरती निगेटिव्ह आलेला नाही आहे. आणि वॉटरमधील H+ बाहेर पडल्यामुळं OH वरती कोणता चार्ज येतो, OH- असा चार्ज त्यावरती आलेला आहे. हे कॉन्जुगेट ॲसिड त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. सो इन दिस इक्विलिब्रियम अमाइन ॲक्सेप्ट हायड्रोजन, हेन्स अँड अमाइन ॲज अ लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. यामध्ये अमाइन्स जे आहे ते अमाइन्स काय करतं, हायड्रोजनला ॲक्सेप्ट करतं. सो अमाइन्स ॲक्सेप्ट हायड्रोजन ॲज अमाइन इज अ लॉरी ब्रॉन्स्टेड बेस, आणि त्यामुळं अमाइन्स हा लॉरी ब्रॉन्स्टेड बेस होणार आहे. फॉर स्ट्रॉंगर बेस, जो स्ट्रॉंगर बेस असणार आहे, दिस इक्विलिब्रियम शिफ्ट राईट. जो स्ट्रॉंगर बेस असतो तर त्यामध्ये इक्विलिब्रियम जो आहे तो राईटला शिफ्ट होतो. देअर बाय द KB व्हॅल्यू, जी काही KB व्हॅल्यू असणार आहे आता ती हायलाईट करून ठेवा. KB व्हॅल्यू इज लार्जर, आणि त्याची जी KB व्हॅल्यू असणार ही लार्जर असणार आहे. PKB व्हॅल्यू इज अ स्मॉलर, हे ऑलरेडी मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे.
ज्याची पीकेबी व्हॅल्यू कशी असणार आहे, ही स्मॉलर असणार आहे. स्ट्रॉंगर बेसची पीकेबी व्हॅल्यू ही स्मॉलर असते, केबी व्हॅल्यू ही जास्त असते, लक्षात ठेवा. वाईस वर्सा गिव्ज पीकेबी व्हॅल्यू ऑफ सम अमाइन्स. म्हणजे परत एकदा सांगतो, परत एकदा व्यवस्थित हायलाईट करून ठेवा. जो स्ट्रॉंगर बेस असणार आहे, जो बेस स्ट्रॉंगर असतो त्याची केबीची व्हॅल्यू ही जास्त असते. ओके, म्हणजे तिथं वाटलं असं लिहून ठेवा, केबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बेस आणि पीकेबी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बेस, आणि पीकेबी व्हॅल्यू ही स्मॉलर असणार आहे. पीकेबी इनव्हर्सली प्रोपोर्शनल करा बेसला, साधं सोपं रिलेशन लिहून ठेवा. तर या पद्धतीने हा पूर्ण पॉईंट आपण आज या ठिकाणी बघितलेला आहे. पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर 2 मिनिटात मी रिपीट करतो. हॉफमन ब्रोमोमाइड डिग्रेडेशनमध्ये आपण काय बघितलं होतं, अमाइडचं रूपांतर अमाइनमध्ये केलं. हा जो सी डबल बॉन्ड ओ आहे तो त्यामधून रिमूव्ह केला आपण, RnH2 फॉर्म केला. त्यानंतर 2 ब्रोमिन ॲटम आणि यातली 4 पैकी 2 पोटॅशियम, त्यापासून KBr फॉर्म झालेलं होतं. राहिलेले 2 पोटॅशियम हा CO ग्रुप आणि राहिलेले 4 पैकी 2 ऑक्सिजन, त्याच्यापासून K2CO3 तयार होतो आणि राहिलेले 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन H2O मॉलिक्यूल तयार होतं. त्याचा ॲसिटामाइडचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. कार्बोनिल ग्रुप रिमूव्ह केला का मिथिल अमाइन त्या ठिकाणी फॉर्म होतं. 2 ब्रोमिन 2 पोटॅशियम टॉईस KBr, पोटॅशियम कार्बोनेट हा प्रोडक्ट आणि H2O फॉर्म होणार आहे. त्या ठिकाणी एक्झाम्पल सप्टेंबर 2021ला 3 कार्बन ॲटम असलेला अमाइड विचारलं होतं, त्यापासून 2 कार्बन ॲटम असलेला अमाइन फॉर्म झालेलं होतं. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइनमध्ये आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉईंट, सोल्युबिलिटीचा पार्ट बघितला. बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त प्रायमरी अमाइनचा असतो, सेकंडरी अमाइनचा त्यापेक्षा कमी असतं नाही, सर्वात कमी टर्शरी अमाइनचा असतो. सोल्युबिलिटी आपण बघितलं का अमाइन्समध्ये जे प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स असतं त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. ते वॉटर सोल्युबल अमाइन जे आहे ते हायड्रोजन बॉन्डिंगमुळं हे वॉटर सोल्युबल असणार आहे. जसं जसं कार्बनची संख्या वाढते, मोलर मास वाढतं, हायड्रोफोबिक पार्ट वाढतो, तसं तसं सोल्युबिलिटी ही कमी होत जाते. ॲरोमॅटिक अमाइन आणि जे हायर ॲलिफॅटिक अमाइन असणारे ते पाण्यामध्ये इनसोल्युबल असतात. त्याची ऑर्डर जी आहे ती आपण सोल्युबिलिटीची ऑर्डर बघितली का अल्कोहोल पाण्यामध्ये सगळ्यात जास्त सोल्युबल असतो, त्यापेक्षा कमी अमाइन्स, आणि त्या अल्केन सर्वात कमी. त्याचं एक एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं होतं. बॉइलिंग पॉईंट कार्बोक्सिलिक ॲसिडचा सर्वात जास्त असतो, त्यानंतर कमी अल्कोहोल, त्यानंतर सर्वात कमी अमाइन्स आणि सर्वात कमी अल्केनचा असणार आहे. त्यानंतर प्रायमरी सेकंडरी अमाइनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त का असतो आणि टर्शरी अमाइनचा हा कशापेक्षा टर्शरी अमाइनचा, तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं होतं का NH बॉन्ड जो आहे तो अमाइन्समधला पोलर असतो. प्रायमरी आणि सेकंडरी अमाइनमध्ये NH बॉन्ड म्हणजे हायड्रोजन ॲटम असतात आणि त्यामुळे तिथं हायड्रोजन इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. टर्शरी अमाइन्समध्ये हायड्रोजन ॲटमच प्रेझेंट नसतात आणि त्यामुळं तिथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. त्यामुळं प्रायमरी सेकंडरी अमाइनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो टर्शरी अमाइनपेक्षा. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आपण बघितला तर अमाइनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो हायड्रोकार्बनपेक्षा, परंतु कमी असणारे अल्कोहोलपेक्षा. तर त्यामध्ये सुद्धा आपण अमाइन्स जे आहे ते पोलर असतं अल्केनपेक्षा आणि कमी पोलर असणारे अल्कोहोलपेक्षा. हा पहिला महत्त्वाचा भाग बघितला होता. प्रायमरी सेकंडरी अमाइन जे आहे ते हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असल्यामुळं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात, त्याच्यामुळे तिथं असोसिएशन होतं. हे जे असोसिएशन आहे ते प्रायमरी सेकंडरी अमाइनमध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला भेटतं आणि हे टर्शरी अमाइनमध्ये सर्वात कमी असोसिएशन आपल्याला पाहायला भेटतं आणि त्यामुळे हे जे अमाइन्स आहे या अमाइनचा बॉइलिंग पॉईंट हा हायर असणारे अल्केनपेक्षा, हायड्रोकार्बनपेक्षा, परंतु लोअर असणारे अल्कोहोलपेक्षा. त्यानंतर त्याचा आपण त्यामध्ये अल्केन्स, अमाइन्स आणि अल्कोहोलचे सारखं मोलर मॉलिक्युलर वेट असलेले कंपाऊंड बघितले का कसा बॉइलिंग पॉईंट त्यामध्ये वाढत गेलेला. अल्कोहोलचं सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट आहे, त्यापेक्षा कमी अमाइनचा आणि अल्केनचा सर्वात कमी. त्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे अमाइन्सचं, प्रायमरी अमाइन्सचं, ते आपण या ठिकाणी बघितलं होतं. त्यानंतर काही एक्झाम्पल सॉल्व केलेले होते. त्यामध्ये डिक्रीजिंग सोल्युबिलिटी ऑर्डर जी आहे पाण्यामध्ये, डिक्रीजिंग सोल्युबल जी ऑर्डर आहे ती आपण बघितलेली होती. इथिल अमाइन, डायइथिल अमाइन, ट्रायइथिल अमाइन. तर या ठिकाणी डायइथिल अमाइन त्यानंतर कमी ट्रायइथिल अमाइन आणि सर्वात कमी इथिल अमाइन. ओके, तर या पद्धतीची जी ऑर्डर आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले सर्व इथिल अमाइन, एन प्रोपिल अमाइन आणि एन ब्युटिल अमाइन. इथिल अमाइन, त्यानंतर एन प्रोपिल अमाइन आणि एन ब्युटिल अमाइन. त्यानंतर पुढं अल्केन म्हणजे ब्युटेन, एन ब्युटिल अल्कोहोल आणि एन ब्युटिल अमाइन. ब्युटेन जे आहे ते सगळ्यात कमी सोल्युबल असणारे पाण्यामध्ये. त्यानंतर एन ब्युटिल अमाइन त्यापेक्षा थोडंसं जास्त सोल्युबल असतं. अल्कोहोल, एन ब्युटिल अल्कोहोल सर्वात जास्त सोल्युबल असतं.
त्यानंतर बेसिसिटी ऑफ अमाइन्समध्ये आपण बघितलं तर का जे बेसिक नेचर असणारे अमाइन्स हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनमुळं नायट्रोजनवरती जी लोन पेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असते त्यामुळं त्याच्यावरती बेसिक नेचर असतं आणि ते जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर तो ज्याला इलेक्ट्रॉनची गरज असते त्याच्यासोबत तो शेअर करतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं ट्रायमिथिल अमाइन बोरॉन ट्रायफ्लोराईड सोबत इलेक्ट्रॉन शेअर करतो. या नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज, बोरॉनवरती निगेटिव्ह चार्ज आणि जी बेसची जी स्ट्रेंथ आहे ती केबी आणि पीकेबी व्हॅल्यूमध्ये एक्सप्लेन केली जाते लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीनुसार. नायट्रोजन इन वॉटरची रिॲक्शन झाल्यानंतर वॉटर H+ देतो नायट्रोजनला, NH तिथं फॉर्म होणार आहे आणि वॉटरचं रूपांतर OH मध्ये होतं कॉन्जुगेट ॲसिडमध्ये. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग होता तो हायलाईट करून ठेवा. तर जे स्ट्रॉंगर बेस असणार आहे त्या स्ट्रॉंगर बेसची केबी व्हॅल्यू जी आहे ती सगळ्यात जास्त असते आणि पीकेबी व्हॅल्यू स्मॉलर असते. केबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बेस करा आणि दुसरं इक्वेशन लिहा पीकेबी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बेस. तर बाकीचा भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.